Hello student, we are going to start in maths part second. Name of the chapter differentiation. Definition: f of x and f of x plus h be the function of x, and h is very small distance, and limit h tends to 0 f of x plus h minus f of x upon h exist, then this limit is called differentiation. Or derivative of the function f of x, and it is denoted by dy by dx f dash x y dash or y1, that is f of x equal to limit h tends to 0 f of x plus h minus f of x upon h is also called as the derivative of the first principle. तर ही डेफिनेशन 11th स्टँडर्डमध्ये सुद्धा झालेली आहे. फर्स्ट प्रिन्सिपल म्हणजे या टाईपनं आपण लिमिट काढलं होतं कोणत्याही फंक्शनचं, इज कॉल्ड द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस गिवन फंक्शन. आता डेफिनेशन काय, एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ एक्स प्लस एच बी द फंक्शन ऑफ एक्स, एच इज अ व्हेरी स्मॉल डिस्टन्स, हे स्मॉल डिस्टन्स असतं. लिमिट एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच एक्झिस्ट म्हणजे हे लिमिट जर सॉल्व झालं, then this limit is called derivative किंवा differentiation of the given function f of x, and it is denoted by, तर डिनोट कशाने करतात, dy by dx or f dash x or y dash or y1. आता या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये f dash x इथं डॅश पाहिजे, f dash x इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0 f of x प्लस h मायनस f of x अपॉन h, हे जर सॉल्व झालं is called as the derivative of the given function by first principle, is also called as the derivative of the first principle. तर ह्याला काय म्हणतात, फर्स्ट प्रिन्सिपल. आता या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्म्युले, फर्स्ट डी बाय डी एक्स साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं कॉस एक्स. आता डी बाय डी एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह, साइन एक्सचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स इज कॉस एक्स. सेकंड फॉर्म्युला डी बाय डी एक्स कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साइन एक्स. थर्ड फॉर्म्युला डी बाय डी एक्स टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. फोर्थ फॉर्म्युला डी बाय डी एक्स कोसेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट ऑफ एक्स. फिफ्थ फॉर्म्युला डी बाय डी एक्स सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स. सिक्स्थ फॉर्म्युला डी बाय डी एक्स कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. तर हे ट्रिग्नोमेट्रिकचे डेरिव्हेटिव्ह, हे सगळे फॉर्म्युले आपण फर्स्ट प्रिन्सिपलनं सॉल्व करू शकतो. हे सगळे फॉर्म्युले पाठ असले पाहिजेत. सेवंथ फॉर्म्युला डी बाय डी एक्स रेस टू एन
n into x raised to n minus 1. 8th, d by dx x the derivative 1. 9th, d by dx root x the derivative 1 upon 2 root x. 10, d by dx 1 upon x, so 1 upon x the derivative minus 1 upon x square. 11, d by dx log x the derivative 1 upon x. 12, d by dx a raised to x the derivative a raised to x into log of a. 13, d by dx e raised to x the derivative e raised to x. 14, d by dx k चा डेरिव्हेटिव्ह 0. या ठिकाणी k कॉन्स्टंट, k जर कॉन्स्टंट असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं. तर हे झाले बेसिक फॉर्म्युले. हे बेसिक फॉर्म्युले सर्व पाठ असले पाहिजे. नेक्स्ट टर्म, इफ u and v are function of x, then first term d by dx u plus v. दोन फंक्शनची जर ॲडिशन असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह du बाय dx प्लस असेल तर प्लस dv बाय dx, म्हणजे सेपरेट. सेकंड फॉर्म्युला d बाय dx u मायनस v, सबट्रॅक्शन असेल तर du बाय dx मायनस dv बाय dx. थर्ड फॉर्म्युला प्रोडक्ट रूल मीन्स d बाय dx मीन्स जर मल्टिप्लिकेशन असेल, दोन फंक्शनच्या मध्ये जर मल्टिप्लिकेशन असेल तर इज कॉल्ड प्रोडक्ट रूल. तर प्रोडक्ट रूल काय आहे? फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, सेकंड फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शन आहे तसंच आणि फर्स्ट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह इज कॉल्ड प्रोडक्ट रूल. आणि फोर्थ फॉर्म्युला d बाय dx u अपॉन v इक्वल टू, सुरुवातीला डिनॉमिनेटर लिहायचं, न्यूमरेटरचं डेरिव्हेटिव्ह मायनस न्यूमरेटर डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह आणि अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. तर ह्या रूलला म्हणतात क्वोशंट रूल. ओके.